हॅलो नमस्कार सर्वांना, कसे आहात? मस्त आहात ना? तर डोक्याला हेअरफॉल होण्यासाठी आपण मेहंदी पॅक लावतो महिन्याला एकदा तरी. तर मेहंदीमध्ये काय काय टाकायचं काय नाही पाहू शकता. 1 चमचा तांदूळ, 1 चमचा मेथी आहे. सो रात्रभर भिजू द्यायचं त्याला. रात्रभर भिजू दिल्यानंतर त्याचं पाणी हे असं होते. आणि रात्रभर भिजू घातल्यानंतर ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. आपण हा कढीपत्ता टाकायचा आहे. आणि नंतर कढीपत्ता टाकल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा पत्ती टाकायचा आहे. 1 चमचा पत्ती टाकायचा आणि ह्याला 10 मिनटं या दोन्हीला उकळू द्यायचं आहे. तर आपण उकळून घेऊया पाणी. तर आपण मेथी तांदूळाचं पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकलेला आहे. तर त्याच्यामध्ये 1 चमचा असं पत्ती टाकायचं आहे, चहाची पत्ती. जास्त टाकलं तरी चालते क्वांटिटी. 1 चमचा टाकायचं. तर आता आपण ह्याला 10 मिनटं उकळू देणार आहोत. आणि 10 मिनटं उकळल्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर पूर्ण मेथी, कढीपत्ता आणि तांदळाला आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत. एकदम बारीक पेस्ट, जसं आपण कांद्याची टमाट्याची पेस्ट करताना तसं एकदम बारीक ग्रेव्ही करणार आहोत. 10 मिनटं शिजल्यानंतर असं छान खतखत शिजू द्यायचं. 10 मिनटं असं खतखत छान शिजल्यानंतर थोडंसं थंड झालं की आपण त्याला मिक्सरमधून काढणार आहोत. एकदम ग्रेव्ही आपले 10 मिनटं होत आलेले आहेत. हे असं खतखत शिजू द्यायचं आहे. आता हे थंड झालेलं आहे. तर आपण मिक्सरमध्ये ग्रेव्ही करून घेऊ त्याची. पूर्ण याची ग्रेव्ही करून घ्यायची. एकदम असं बारीक करायचं. एकदम अशी बारीक ग्रेव्ही करून घ्यायची आपण याची. हे असं शिजवल्यावरती हे असं दिसतं. तर ही अशी ग्रेव्ही काढायची. एकदम असं बारीक घ्यायचं. यामध्ये टाकायचं एका भगोन्यामध्ये. पूर्ण टाकून द्यायचं. हे असं ही अशी पूर्ण ग्रेव्ही केलेली याच्यात टाकून द्यायची. आणि याच्यामध्ये आपण एक मेहंदी पॅकेट टाकायचं. कोणतंही एक मेहंदी पॅकेट टाकायचं. आपल्या केसानुसार जेवढी मेहंदी लागते तेवढी मेहंदी घ्यायची. हे अशी मेहंदी टाकायची. आणि याच्यामध्ये एक ते 2 चमचा ॲलोवेरा टाकायचा. जर ॲलोवेराचे कोरफड असले तरी चालतं. हे असं हे 1.5 चमचा टाकलेलं आहे. एक कोरफड पण टाकलं तरी चालतं त्याच्यामध्ये. विटॅमिन ई कॅप्सूल दिसायला की नाही, विटॅमिन ई कॅप्सूल आहे. तर ही विटॅमिन ई कॅप्सूल आहे. तर याच्यामध्ये 1 विटॅमिन ई कॅप्सूल टाकायची. हे असं याच्यामध्ये ऑइल असतं. हे ऑइल टाकायचं या मेहंदीमध्ये. एकदम छान असं मिक्स करून टाकायचं. एकजीव करायचं. थोडंसं पाणी घ्यायचं, साधं पाणी. आता छान असं मिक्स करायचं एकदम मस्त. हे असं मिक्स करायचं व्यवस्थित.
आपण याच्यामध्ये सर्व टाकलेलं आहोत. आता ही मेहंदी अशी छान कालवायची आणि छान मिक्स करायचं. छान मिक्स करून आपल्या केसांना जास्त पातळही नाही घ्यायचं आणि जास्त घटही नाही लावायची, मीडियममध्ये करायची. अशी छान मिक्स करायची. काळ काळ दिसायले हे, थोडंसं काळ काळ दिसायले हे उन्हामुळं. हे असं छान मिक्स करायचं याच्यामध्ये. अजून थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि या मेहंदीला अर्धा तास भिजू द्यायचं. अर्धा तास भिजू दिल्यानंतर मग आपण डोक्याला लावायची मेहंदी. डोक्याला लावल्यानंतर 3 तास डोक्याला मेहंदी ठेवायची. 3 ते 4 तास डोक्याला मेहंदी ठेवल्यानंतर हेअर वॉश करून घ्यायचं. हे सगळं मिक्स केलेलं आहे आपण. 1 चमचा मेथी, 1 चमचा तांदूळ रात्रभर भिजू घालायचं आणि त्याच पाण्यामध्ये कढीपत्ता टाकायचं, असलं तर लवंग टाकायचं. नंतर मग 10 मिनटं त्याला छान शिजून घ्यायचं. खतखत शिजल्यानंतर थंड झाले की मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. त्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. मग असं एका भगोन्यात टाकून व्यवस्थित छान मेहंदी पॅकेट टाकायचं. त्याच्यामध्ये 1-2 चमचे ॲलोवेरा टाकायचं किंवा कोरफड टाकायचं आणि असं छान मिक्स करायचं. लागलं तर थोडंसं पाणी घ्यायचं त्याच्यावरून. एकदम हे असं छान मिक्स करायचं. हे काम मी केले बघा. आता याला अर्धा तास भिजू द्यायचं. त्याला छान अर्धा तास भिजलं की नाही मस्त मेहंदी लागते, खूप छान. आणि या मेहंदीचे फायदे आहेत की एकतर केसही लॉंग होतात आणि केस गळती खूप कमी होते आणि केस भरभर वाढतात. जसं की माझ्यासारखे महिन्यातून एकदा तरी अशी मेहंदी लावायची. एकही केस गळणार नाही, 100% एकही केस गळणार नाही, एक पण केस. जे केस गळलेले असतात ते एकदम स्टॉप होतात. केस वाढायला लागतात, केस हेअर फॉल होत आहे ते थांबतात. एकदम भरभर केस वाढतात अशा मेहंदी पॅकने. अशी मेहंदी मस्त कालवायची आणि अर्धा तासाला भिजू द्यायचं. मम्मी टाकू ही अशी मेहंदी मस्त कालून ठेवून टाकायची आणि खूप छान मेहंदी आहे ही. केस एकतर लांबही होतात, खूप भरभर वाढतात आणि केस गळलेले असतात ते कमी होतात. हेअर फॉल कमी होतो याच्याने आणि हेअर ग्रोथ होते. तर आपण आता ही मेहंदी डोक्याला लावणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, कारण की माझी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. थँक्यू सो मच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नक्कीच.